हॅलो, कशा आहात मैत्रिणींनो? मजेत ना? चला तर मग पुन्हा एका नवीन हॉल व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आजचा नवीन हॉल व्हिडिओ असणार आहे फ्लिपकार्टचा व्हिडिओ। कारण फ्लिपकार्टचे जे प्रोडक्ट आहेत ना 99% प्रॉपर येतात, जसे दाखवलेले राहतात तसे येतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अफोर्डेबल असून मिशोच्या बरोबरीचे रेट असून सुद्धा लवकर डिलिव्हरी होते। सो हे सगळे जे प्रोडक्ट आहेत किचनचे प्रोडक्ट आहेत जे मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। सगळे प्रोडक्ट 399 चे आत आहेत आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही प्रोडक्ट्स बघून की हे 399 चे आत तुम्हाला भेटणार आहेत। आणि त्याच्यात कंटेनर आहेत, बाकी स्टीलचे आहेत, बाकीचे काचेचे, बाकीचे प्लास्टिकचे, म्हणजे ऑल इन वन। आणि काही किचनच्या लागणाऱ्या वस्तू सुद्धा आहेत। सो चला जास्त बडबड न करता प्रोडक्ट्स दाखवायला सुरुवात करूया। तर अजून एक महत्त्वाचं सांगते, जर मी थोडं बोलते कारण ह्या वस्तूची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार नाही, त्यांचा यूज काय, त्यांची प्राइस, ते आहे कसे ते जर सांगणार नाही तर मग तुम्हाला ते पण तुम्ही बोलणार की अरे की काहीच सांगितलं नाही आणि नुसते दाखवले प्रोडक्ट। तर बोलावं लागतं। एक दोन जणींनी कमेंट केली होती की तू खूप जास्त बडबड करते, पण मी काही म्हणजे प्रोडक्ट व्यतिरिक्त बडबड करत नाही। मला तरी असं वाटतं की जर का मी यांची इन्फॉर्मेशनच नाही दिली तर तेच पुन्हा म्हणतील की काहीच इन्फॉर्मेशन दिली नाही। सो त्याच्यामुळे थोडंसं बोलावं लागतं। तर पहिल्या प्रोडक्ट पासून सुरुवात करूया। तर मी ओपन करून पाहिलेले आहेत। हे आहे लाइटर, जे इलेक्ट्रिक रिचार्जेबल लाइटर आहे आणि हे काहीतरी 150च्या आसपासच आहे। तर हे इथे त्याला बटन आहे ऑफ ऑनचं, म्हणजे जसं आपलं जुनं लाइटर या पद्धतीचं जे लाइटर असतं, ह्या पद्धतीचं जे लाइटर असतं याला आता बाय बाय करायचंय कारण ते पाणी लागल्यावर खराब होतं। हे पण पाणी लागल्यावर खराब होऊ शकतं, गॅरंटी मला। पण हे रिचार्जेबल आहे। बघा इथे ऑन ऑफचं बटन आहे, त्याला हे ऑन केलं मी आणि हे बटन प्रेस केलं की लगेच हे स्टार्ट होतं। तर याच्याने आपण एक कॅन्डल वगैरे पण पेटवू शकतो, म्हणजे 2 in 1 यूज होणार आहे त्याचा। तर तुम्ही बघू शकता, मला हे लाइटर पर्सनली खूप आवडलं। त्याला पाहिजे तसं तुम्ही फोल्ड पण करू शकता। त्याच्यासोबत एक रिचार्ज करायची केबल आलेली आपल्याला। तर आणि अजून महत्त्वाची गोष्ट, सगळ्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवणार आहे, तुम्ही तिथून परचेस करू शकता। आणि याचे प्राइस सकट जी काही डिस्काउंट आहे त्याच्यावरती स्क्रीनशॉट मी तुम्हाला साईडला दाखवणार आहे, म्हणजे प्राइस मध्ये गडबड होणार नाही। सेकंड बघूयात, हे स्टीलचे कंटेनर आहेत। हे लिटरली इतके परवडणारे आहेत, इतके अफोर्डेबल आहेत आणि खूप परवडतात। मी स्टीलचा एक साधा टिफिन आणला होता मुलीला, तर तो टिफिन मी 499चा आणला होता डीमार्ट मधून स्टीलचा। तर हे मला इतके आवडले ना, फ्रीजमध्ये यूज करू शकता, भाज्या झाकून ठेवायला यूज करू शकता। इतके छान हे कंटेनर आहेत। हे किती ml चे ते स्क्रीनशॉट मध्ये दिसेल तुम्हाला। हे बघा, मी आधी ओपन करते। रेप आहे, सगळ्यात मोठं कॅपॅसिटीचं कंटेनर आहे। प्रत्येकासोबत BPA फ्री असलेले झाकण आहेत, एअरटाईट झाकण आहेत, तुम्ही ओव्हन मध्ये यूज करू शकता। डिशवॉशर सेफ आहे, हे बघा। आणि तुम्हाला सांगते याच्यात 7-8 पोळ्या आरामशीर बसतील एवढा छान डबा आहे, म्हणजे ज्यांची साईज पोळ्यांची एवढी असते त्यांचा। हे बघा, हा एक आहे। त्याच्यानंतर सेकंड नंबर हा आहे, त्याला पण झाकण आहे। तर हे बघा, हे असे 5 कंटेनर आहेत स्टीलचे आणि हे काहीतरी 260 का असेच काहीतरी आहे। याची पण प्राइस मी साईडला दाखवते, म्हणजे 300च्या आत तुम्हाला हे 5 कंटेनर मिळणार आहेत विथ एअरटाईट झाकण आहेत। त्याला लीड खूप छान आहेत, त्याच्या टाईट आहेत, मस्त असे कंटेनर आहेत आणि खूप अफोर्डेबल आहेत। म्हणजे जर तुम्हाला भाज्या वगैरे काढायचं असलं, खूप पाहुणे येणार असतील, झाकणासकट हे आहेत, त्याच्यामुळे खूप इझी जातं गोष्ट। नेक्स्ट बघूया, स्टीलचंच आहे, ते पण खूप छान आहे। तर हा आहे पोळींचा डब्बा, चपातीचा, म्हणजे कॅसरॉल आहे, पूर्ण स्टीलचा कॅसरॉल आहे। तर हे बघा, त्याचं झाकण आहे, पूर्ण कव्हर आहे आणि तुम्ही त्याची चकाकी बघू शकता। त्याच्यावरूनच तुम्हाला प्रोडक्टची क्वालिटी कळेल। तर बघा, हा पण काहीतरी 350च्या आसपास आहे। 1500 ml चा हा कॅसरॉल आहे, पोळ्या ठेवायचा, एअरटाईट झाकणासोबत आहे, मस्त क्वालिटी आहे। प्लास्टिकच्या कॅसरॉलमध्ये स्मेल येतो किंवा पोळ्या पण कमी, पण त्याच्यापेक्षा हे स्टीलचं एकदम भारी आहे, मला खूप आवडलं। फक्त थोडीशी साईज अजून मोठी हवी होती, म्हणजे हा 1500 ml आहे, जवळजवळ 2000 ml चा असलं ना तर पूर्ण 5-7 जणांचं जर कुटुंब असेल तर परफेक्ट बसतो, एकदम छान आहे। तर याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल। भाज्या ठेवायला पण छान आहे, ऑल ओव्हर स्टीलचं आहे, क्वालिटी एक नंबर आहे। हे कंटेनर आणि हे कंटेनर सगळ्यात जास्त परवडले असं मला वाटतं, कारण हे आहेत काचेचे कंटेनर।
पॅकेजिंग एकदम परफेक्ट करून पाठवली त्यांनी, जबरदस्त. हे बघा थर्मोकॉल ठेवलेला आहे एकदम व्यवस्थित त्यांनी सेफली सगळे, कारण हे ग्लासचे कंटेनर आहेत आणि 1000 ml चा एक कंटेनर आहे. असा 4चा पॅक मी ऑर्डर केलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पॅकेजिंग है ना, सेफली आलेलं एकदम, म्हणजे तुटण्या फुटण्याची भीती नाहीये. तर याच्यातनं मी पहिला काढते. तर हा बघा असं एकदम परफेक्ट पॅक. असे हे कंटेनर आहेत 4. खाली पण थर्मोकॉल ठेवलेला आहे आणि हे पहा क्वालिटी ग्लासची छान आहे, चांगलीच आहे असं म्हणेल मी. आणि स्टीलचं लीड आहे, म्हणजे स्टीलची लीड आहे, पॅकिंग आजूबाजूची कव्हरिंग स्टीलची, एंड मध्ये ट्रान्सपरंट फायबर आहे. सो हे पण छान आहेत. हे पण काहीतरी 350-360च्या आसपासच 4चा पॅक भेटलेला आहे. सो हे 1000 ml चं आहे, ज्यात तुम्ही ड्रायफ्रुट्स भरू शकता, तुमच्या घरातल्या डाळी भरू शकतात. जसं की तुम्हाला माहिती ग्लासचे कंटेनर खूप महाग असतात, एकच कंटेनर 100-150 असा मिळतो. सो हे खूप परवडतात, खूप म्हणजे खूप परवडतात. तर 4 आहेत हे. तर हे मी 4 चौघही न काढता तुम्हाला असंच दाखवलं वरून. हे बघा हे 2 आणि हे 2 इथे हे ठेवलेले आहेत. सो मी आता हे अशी पॅकच ठेवते सगळे काढून दाखवण्यापेक्षा, कारण सगळे जवळपास सेमच आहेत. आपण आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट पण आहेत कंटेनर, कारण सगळ्यात जास्त आपल्या घरामध्ये कंटेनरच यूज होतात आणि कंटेनरच लागतात किचन मध्ये. तर हे बघा, हे कंटेनर फ्रीज साठी किंवा कुठे बाहेर आपण फिरायला वगैरे गेलो त्याच्यासाठी. हा पण 5चा पॅक आहे आणि हा पण खूप अफोर्डेबल आहे, खूप जास्त. मी तुमच्यासोबत अशाच वस्तू शेअर करत असते ज्या तुम्हाला किचन मध्ये युजफुल ठरतील, अफोर्डेबल असतील आणि क्वालिटीमध्ये बेस्ट असतील. त्यांचे रिव्ह्यू बघून मी प्रोडक्ट मागवत असते आणि मग त्यांचा मी स्वतः ते आधी चेक करते ओपन करून आणि मग तुमच्यासोबत ते शेअर करत असते. सो हे बघा इतका मोठा आहे हा कंटेनर, म्हणजे जवळजवळ 2700 ml चा हा मोठा कंटेनर आहे. हे बघा याच्यावर मेन्शन आहे 2700, 1700, 580 आणि 150 असे 5 कंटेनर आहेत, 290 वगैरे असे. तर हा 1700 ml चा मोठा कंटेनर आहे, ज्याच्यामध्ये याच्यात एकात एक असे 5 कंटेनर. बघा तुम्ही क्वालिटी 1 नंबर आहे कंटेनरची, मस्त आहे. झाकण वगैरे म्हणजे याच्यात तुमचे किती साऱ्या भाज्या वगैरे जर तुम्हाला काही न्यायचं असेल तर ते पण ठेवू शकता. 1 नंबर कंटेनर, 1 नंबर. क्वालिटी वॉज टॉप नॉच, क्वालिटी खरंच छान आहे. बघा हा दुसरा कंटेनर आहे, जबरदस्त. त्याच्यानंतर हा आहे तिसरा. आणि मुलांना टिफिनला पण तुम्ही यूज करू शकता हे कंटेनर, जसे ते स्टीलचे दाखवले मी ते कंटेनर. त्याच्यातले छोटे डबे, हा बघा हा छोटा डबा मुलांना टिफिनला यूज करू शकतो. पण मुलांना सहसा स्टीलचे टिफिन प्रेफर करावे असं तरी मला पर्सनली वाटतं. हा छोटो आहे. तर हे अशा प्रकारचे हे 5 कंटेनर आहेत. ते पण काहीतरी 260-250 असंच काहीतरी आहेत. प्राइस मी साईडला मेन्शन करेन. सो हे 5 आहेत, ते 5 आहेत. तर हे असे सगळे कंटेनर किचन मध्ये भरपूर यूज होतो, एवढे आहेत. आणि शेवटचं पार्सल आता आपण अनबॉक्स करूया. मी ओपन पण नाही करून बघितलं याला, तर केलंय. तर हा आहे चॉपिंग बोर्ड आणि हा चॉपिंग बोर्ड फक्त 110 रुपयाचा आहे. चॉपिंग बोर्ड क्वालिटी 1 नंबर आहे, थिकनेस चांगली आहे. पण जर का तुमचा बजेट चांगला असेल तर 300-400 रुपयाचा, 300-350 रुपयाचा स्टीलचा चॉपिंग बोर्ड मिळतो. हा तर आहे 110चा, हा पण तुम्ही प्रेफर करू शकता. पण काय होतं ना, कालांतराने काही दिवसाने वुडनचा चॉपिंग बोर्ड काळा पडतो पाण्याने आणि खराब होतो. याला खूप मेंटेन करावं लागतं. मग त्याचं ते बारीक थोडंसं कट होतं नाईटने आणि आपल्या अन्नात जातं. पण जर का तुमचा बजेट चांगला असेल तर हा माझा स्टीलचा चॉपिंग बोर्ड आहे, जो मी 350चा घेतला होता आय थिंक. तर याची पण लिंक मी तुम्हाला देऊन ठेवेल. तुमचा जर बजेट असेल ना तर नक्की हा प्रेफर करा. कितीही त्याच्यावर क्रॅश पडले, काही झालं, हा कितीही वर्ष तुम्ही वापरू शकता, याला काहीच टेन्शन नाहीये. सो तुम्ही हा यूज करू शकता. तर हे असे किचनचे आपले एवढे सगळे प्रोडक्ट्स होते जे तुम्हाला यूज होतील, तुमच्या कामी येतील. तुम्हाला हे सगळे रिकमेंडेशन कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये असतील. परत एकदा सांगते, अजून काही अफोर्डेबल किचनचे संबंधित प्रोडक्ट असतील जे मी मागवले नाहीये पण लिंक मध्ये मी ऍड करून ठेवेल, ते पण तुम्ही घेऊ शकता. सो
चला आजचा हा शॉपिंग हॉल मी इथेच संपवते फ्लिपकार्टचा. तुम्हाला आवडलं तर नक्की घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आवडले तर लाईक शेअर नक्की करा. थँक्यू.